गोंदियातील एका 82 वर्षाच्या रामभक्ताने 58 वर्षात तब्बल 4 लक्ष वेळापेक्षा जास्त वेळा जय श्रीरामचा जप शेकडो रजिस्टरवर लिहून काढला असून जगात राम विना कुणी नाही म्हणत आपले स्वप्न साकार केले असल्याने गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी चिंदू गायधने या कारसेवकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला आहे। म्हणतात ना, जैसे नाम तैसे काम या म्हणीला सार्थक करिता खमारी सारख्या छोट्या गावातील श्रीराम विद्यालयात परिचर पदावर नोकरी करत असताना त्यांना त्याच शाळेत कर्तव्यावर असलेल्या भांगे गुरुजीचे वडील हे स्वतः दर दिवशी वेळेत वेळ काढून जय श्रीरामचा गजर आपल्या रजिस्टरमध्ये लिहून काढत असताना त्यांच्याकडून प्रेरणा घेत स्वतः देखील 1966ला म्हणजे आजपासून तब्बल 58 वर्षाआधी चिंदू गायधने यांनी देखील फावल्या वेळेत जय श्रीरामचा एकच नारा 58 वर्षात 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर तब्बल 4,08,481 वेळा आजपर्यंत लिहून काढला। तर नुसता लिहूनच काढले नाही तर येणाऱ्या पिढीला याची आठवण व्हावी आणि पुन्हा एकदा राम राज्य निर्माण व्हावे म्हणून जय श्रीराम लिहून ठेवलेल्या शेकडो वह्या रजिस्टर सांभाळून ठेवले आहेत। तर चिंदू गायधने यांनी 3/12/1992ला अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडण्याच्या कामात देखील हजेरी लावत कारसेवक होण्याचा मान मिळविला। तर अयोध्येतून परत येताना रेल्वेगाडीच्या डब्यात जागा मिळाली नाही म्हणून रेल्वेगाडीच्या 2 डब्याला जोडणाऱ्या कापलींवर बसून गोंदियाला परत आले। तर दुसरीकडे आज राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे सांगत लवकरच अयोध्येत तयार करण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार असल्याचे सांगत जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत जय श्रीरामचा नारा लिहिण्याचा छंद जोपासणार असल्याचे चिंदू गायधने यांनी सांगितले आहे। चिंदू जगलीजी गायधने, काय सांगाल तुम्ही? जय श्रीरामाचा जो जप आहे तो गेल्या 58 वर्षापासून एका पुस्तकामध्ये लिहिता, वहीमध्ये लिहिता, हो, कुठून तुम्हाला हा छंद जडला नेमका? हे भांगेजीचे वडील रेल्वेत होते, बाळासाहेब भांगे। ते शाळेमध्ये हेडमास्टर होते, त्यांच्या वडिलांना सांगितलं मला, तेव्हापासून मी लिखणं सुरू केलो आणि मग कारसेवासाठी गेलो मी अवजाला कोणत्या वर्षी? 92 मध्ये। काय पाहिलं नेमकं त्यावेळेस मध्ये? काय अनुभव? त्यावेळेस घुम्मच होते, ते बाबरना बांधलं होतं ते तोडण्यात आले ते मग बरं। आणि मग ते दिवालवाल बी बनवून झाली होती आणि त्यावेळेस सुंदरलाल पटवा आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री होते, त्यांना खूप व्यवस्था केला होती। पण असं आहे। आता काय वाटतं 22 तारखेला जल्लोष होत आहे, काय सांगणार याबद्दल? नाही, 22 तारखे ही खुशीची बात आहे सगळ्यांची, पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तो दिवस मानले पाहिजे, मनापासून मानले पाहिजे। यांना सांगलं त्यांना सांगलं तसं नाही, मनापासून मानले पाहिजे। मी म्हणलं तर ते जय श्रीरामचे ते ह्या पोस्टर बी लावला आहे, असं नाही। किती वेळा जय श्रीराम लिहिले आहे तुम्ही आतापर्यंत? ते काही आता आठवण नसेल मला त्याचा। 4 लाखाच्या वर। हां, हो, 4 लाखाच्या वरच आहे मग त्यांना टोटल केला तर, असं नाही का नाही म्हणून सर। आणि मी खमारीच्या राम मंदिरचा अध्यक्षही राहिलेला आहे। कधीपासून लिहिणं चालू केलं हे? हो, त्याच्या आधीपासूनच मी सुरू केलो। कधीपासून? हे जय श्रीराम कधीपासून, कोणत्या वर्षीपासून लिहिता? आता ते वर्ष आठवत नाही ना, किती वर्ष झाले तरी लिहिता? तरी 50 वर्षाच्या वर झाले असेल पण खाल नाही झाले, असं समजा। मी नोकरीमध्ये लागल्याच्या नंतर मी सुरू केलो, मग लाईन 3 लाईन परत लिखणं सुरू केलो। मग मी रामचंद्र भगवानाच्या कारसेवाला गेलो आणि ते अयोध्याच्या मंदिरात तोडण्यात आलं आहे आणि ते झालं आहे, ते सगळ्याला देशात खुशी आहे ना, मलाही खुशी खूप आहे। राष्ट्रपती शासन लागल्याच्या नंतर आम्ही बनारस काशीला गेलो, उलटो त्याच्या बीचमध्ये बसला होतो मी, ते दोन्ही जाताना एवढी गर्दी होती। कुठं मधात बसले होते? त्या गाडीच्या। कोणती गाडी? ते माणसापाशी गाडी, रेल्वे गाडी। तुमची इच्छा आहे आता अयोध्याला जायची? हो, अयोध्याला जाईन, माझी चांगली एक इच्छा झाली तर मी जाईनच बरोबर। मी 3 वेळा गेला याच्या आधी, राहत होता तिकडं आणि तिथून मी दिल्लीला गेलो। अटल बिहारी वाजपेयी होते ना प्रधानमंत्री, त्यावेळेस मी गेलो होतो। बरं, काय समाधान मिळतं तुमच्या मनाला आता हे सगळे जय मनाला श्रीराम? मला खूप खुशी येऊन राहिली आहे मनामध्ये, जय श्रीरामची खूप खुशी येऊन राहिली। आणि मला असं वाटते का जय श्रीराम शिवाय जगामध्ये कोणीच नाही आहे, भगवानाशिवाय कोणीच नाही आहे। जय श्रीराम लिखत होतो, त्याचा स्वार्थ झालेला आहे आणि ते खुशी आहे मला। किती खुश आहात? हां, आणि ती खूप आहे मला। आणि कधीपर्यंत मी तुम्ही हे लिहिणार ते
पूर्ण झाल्याच्या नंतर मी अयोध्येला जाईन भेटण्याकरता रामजीला. कधीपर्यंत तुमचा हा छंद राहणार आहे लिहिण्याचा? आणि नाही जेव्हा पण बनते समजा डोळ्यात येईन हातात येईन मी तेथपर्यंत लिखणं चालू राहील माझ्या. नाही तर मग जय श्रीरामचं जप आहे ना ते माळा ते रोजच्या मी 3 माळा मग करता. जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम. एका दिवसात किती वेळा लिहिता तुम्ही जय श्रीराम जवळ? नाही असं काही सांगता नाही तसा. तरी अंदाजित? नाही तरी 50च्या वरच होते तर खाल नाही होत. तर आमच्या वडिलांनी बाबरी मस्जिद पाडण्यात आपला हातभार लावला असून आज त्यांचं राम मंदिर बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून राम मंदिर सर्वसामान्य लोकांसाठी खुलं होताच आपल्या वडिलांना अयोध्येत तयार करण्यात आलेल्या राम मंदिराचे दर्शन घडवून आणणार असल्याचे सांगितले आहे. तर त्यांच्या या कार्याची दखल खमारी गावातील नागरिकांनी घेत गावात असलेल्या राम मंदिराचे अध्यक्षपद 11 वर्षे त्यांना दिल्याचे त्यांचा मुलगा कुलदीप सांगतो. तर जय श्रीरामचा नारा 4 लाखापेक्षा जास्त वेळा लिहिणारे चंदू गायधने हे राज्यातील एकमेव व्यक्ती असल्याने स्वतः खासदार सुनील मेंढे यांनी खमारी गावात जाऊन चिंदू गायधने यांचा सत्कार केला आहे. गोंदिया प्रतिनिधी अमरदीप बडगे. तुमचं कुलदीप चिंदूजी गायधने. काय सांगाल तुमच्या वडिलांना हा जय श्रीरामाचा जप लिहिण्याचा कधीपासून छंद लागला होता, काय सांगाल? आम्ही जेव्हा सध्या लहान होतो आणि बाबा जेव्हा सर्व्हिसमध्ये लागले होते श्रीराम विद्यालय खंबारीमध्ये आणि त्यांचा संबंध श्री बाळासाहेब भांगे यांच्यासोबत आला आहे आणि यांनी बाळासाहेब भांगे यांच्यासोबत एवढा घनिष्ठ संबंध घर परिवार आणि एवढं घनिष्ठ संबंध होत आहे तर त्यांच्या घरी जाणे सर्व हे करणे आणि त्यांचे बाळासाहेब भांगेचे वडील होते रेल्वेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबाला का बाबा फालतू वेळात इकडं जाताना जय श्रीराम लिहा. जय श्रीराम हा तुम्हाला शेवटीपर्यंत रामनाम शेवटीपर्यंत तुम्हाला धरणारा व्यक्ती आहे. जय श्रीराम शिवाय कुठे दुसरा नाही आहे. तेव्हा आम्ही पुष्कळ म्हणजे बहुतेक आम्ही 4वी-5वीमध्ये असणार तेव्हा आम्हाला काही जय श्रीरामचं काही ह्या नव्हतं. तेव्हापासून जे जय श्रीराम सुरू लिहिणं आहे. नंतर 1992मध्ये अयोध्याला श्री सडुकर सर खमारीमध्ये होते. त्यांनी कारसेवकच्या रूपात त्यांनी तयार केले यांना. त्यांनी बॅग वगैरे सर्व वगैरे तयारी केली की बाबा चिंदूभाऊ तुम्हाला जायचं आहे ह्या स्वरूपात त्यांनी तयार केलं आणि यांना कारसेवकमध्ये पाठवलं. तेव्हा हे RSSचे वडील जाहीर होते त्याच्यासोबत गोंद्याचे काही व्यक्ती होते त्यांच्यासोबत ते कारसेवकला निघाले होते अयोध्याला. किती दिवसाचा प्रवास होता तिथं? किती दिवसाचा प्रवास होता त्या ठिकाणी? परतीचा प्रवास कसा राहिला त्यांचा? बाकीच्या प्रवासमध्ये यांनी घरून जेव्हा नाश्ता नेला ते सांगत होते की घरून मी जेव्हा नाश्ता नेलं म्हणे ते तसं त्यांनी परत आणलं. आम्हाला जाण्यामध्ये आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये सर्व गरम पोळ्या भाजी नाश्ता वगैरे सर्व चहा पाणी सर्व गरम वगैरे भेटत होतं. म्हणजे आम्हाला एक प्रत्येक व्यक्तीची त्रास नाही झाला. म्हणजे एवढी सर्व सुविधा वगैरे. ट्रेनमध्ये त्यांना जागा मिळाली नाही, कुठं बसून आले होते ते 2 ट्रेनचे जॉईंटमध्ये तेव्हा ते बसून आले होते तेव्हा ते. बरं, आतापर्यंत त्यांनी किती शब्द जवळ जय श्रीरामाचे लिहिले आहे? जवळपास किती वया असतील? 4,08,481 शब्द जय श्रीरामचे असं आतापर्यंत लिहून झालेलं आहे. म्हणजे आम्ही सकाळी आम्ही सर्व कॅल्क्युलेशन केलं सर्व पुस्तक वगैरे मिळून आणि कमीत कमी 40-50 असं पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये वडिलांचं जय श्रीराम लिहिणं सार्थक झालाय? नाही, आज राम मंदिर जे बनून राहिला त्यांनी जेव्हा त्यांची कल्पना होती की आपला जे राम मंदिरच्या अयोध्याच्या जे घुमो तोडला तेव्हा त्यांना कारसेवकमध्ये गेले होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक कल्पना होती की बाबा आपण जय श्रीरामसाठी गेलो तर आपण कुठेतरी एक सार्थक आज होऊन राहिला. कारण की आणि खमारीमध्ये जे राम मंदिरमध्ये 11 वर्ष होते ते राम मंदिरमध्ये प्रभू श्रीरामची सेवा करण्याकरता तेव्हा काहीतरी त्यांना सार्थक झालं. आणि आज तर पूर्ण जगामध्ये आज पूर्ण देशामध्ये जे ते रामलल्लाचे विराजमान आहे जे ते विराजमान त्यांचे होऊन राहिले प्राणप्रतिष्ठा होऊन राहिले 22 तारखेला एक त्यांच्या फलस्वरूप त्यांना आज साक्षामध्ये साकार झालेला आहे हे सांगण्यात खुशी आहे माझी. आणि अयोध्याला जसं आता एक सर्व जणांसाठी लोकांसाठी किंवा सर्व पब्लिकसाठी चालू होईल थोडंसं आता सध्या काय गर्दीच्या असल्यामुळे सध्या त्यांना नेऊ शकत नाही. पण जसं आता 1-2 महिन्यानंतर जसं मला वेळ मिळेल तर त्यांना घरपरिवारासोबत त्यांना एक दर्शन रामलल्लाचे दर्शवणारच मी. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.